कळालू नाही तुम्ही कोण आहात, तर ह्या सगळ्याचे साक्षी आहात. त्या सगळ्याला पाहणारे, पाहण्यात येणारे तुम्ही नाहीत. याला तुम्ही काय येतं कोण कशाने बघा. पाहणं कसं कसं असतं. काही कल्पनेचं पाहणं असतं, काही इंद्रियाचं पाहणं असतं, काही आठवणीचं पाहणं असतं आणि काही वास्तव पाहणं असतं. थोडं कळून घ्या. काही कल्पनेचं पाहणं असतं. कशाचं? कल्पनेचं पाहणं असतं. आता हे तुम्हाला रुमाल दिसायला, काय दिसायला, ही कपडे दिसायले, हे पाहणं कशाचं आहे? केवळ कल्पना आहे. अलंकार दिसायले, कशाचं पाहणं आहे? कल्पनेचं पाहणं आहे. तुम्हाला घट दिसायला, कशाचं पाहणं आहे? कल्पनेचं पाहणं आहे. हे आहे मांस, ह्याच्यात तुम्हाला माणूस दिसायला, कशाचं पाहणं आहे? हां, मग माणूस आहे का मांस आहे? हां, मांसावरच, माशावर म्हणजे मासच आहे, याच्यावरच माणसाची काय केली आणि ती कल्पना टाकून पाहिली तर काय मासाची का नाही? सर हाडं, मांस, नाड्या, त्वचा, रोमच आहे ना. याला सोडून माणूस आहे का? मग माणूस बाजूला टाकून पाहिलं तर काय? मास आहे. मास हे का त्रिगुणाच आहे. ते तमगुण, रजगुण, सत्वगुण. त्रिगुण जर बाजूला कल्पना टाकून पाहिली तर माया हे का त्रिगुण आहे? माया जर बाजूला टाकून पाहिलं तर केवळ ब्रह्म आहे. असे कल्पना टाकून पहा. चांदी कल्पना उपाधी, तीच साधूला समाधी. म्हणून ध्यानात घ्या. कल्पनेचं पानं कल्पना बाजूला टाकून पहा. काय टाका? टाकता येते तुम्हाला. कल्पना बाजूला करून पहा. म्हणून जे इंद्रियाचं पाहणं असतं त्याला म्हणजे प्रमाज्ञान म्हणावं. कोणचं ज्ञान? यथार्थ ज्ञान. व्यवहारातच जे खोटं ठरत नाही त्याला यथार्थ म्हणावं. व्यवहारातच काय नाही ठरत, व्यवहारातच खोटं ठरतं ते भ्रांती ज्ञान आहे. आणि व्यवहारातच जे खरं ठरितं त्याला कोणचं ज्ञान म्हणावं? खरं ज्ञान म्हणावं. त्याला खरं ज्ञान म्हणावं. म्हणून व्यवहारातच आता तुम्हाला कळालं तुम्ही सच्चिदानंद ब्रह्म आहे असं शब्दाने कळालं. याला कामी येतं कोण? शब्द. शब्दाने ऐकलं तुम्ही. सद्गुरूंनी शब्द वापरले आणि त्या शब्दाने तुमचं अज्ञान निवृत्त केलं.